अरे आणखी एक भाई आपल्याला उशीर होतोय, चल आता. शेवटचा बारामतीच्या दौऱ्यामध्ये एक बागायतदार भेटला होता. पवारांनी आमची ओळख करून दिली. हे गदी माडगुळकर हे फार थोर कवी आहेत आणि हे पु ल देशपांडे हे फारच छान लेखक आहेत. तर तो पठ्ठ्या आमच्याकडे बघत राहिला आणि म्हणाला, पण हे पोटा पाण्यासाठी काय करतात? आणि हे इथंच संपत नाही. हा पुढे म्हणाला, माडगुळकर पोस्टाच्या बाहेर लोकांच्या चिठ्ठ्या लिहून देण्याचं काम करतो आणि मी म्हणजे हा माझ्या शेजारी बसून लोकांच्या छत्र्यांच्या काड्या दुरुस्त करून देत बसतो. झालं, निघायचं आता. पाटकर वकील भेटणार नाही इथं. मग वकिलांच्याकडे काय काम काढलंस रे आता? अरे ही भांडते कॉपीराईटसाठी. तुझ्यासाठीच भांडते ना भाई. अरे गावोगावी तुझा पाशीचे प्रयोग करतात, पण मानधन देत नाहीत. म्हणून कलाकारांकडे नोटिसा पाठवायच्या. म्हणजे काय, निर्माते गुमान पैसे देतील. अगं सुनीता, पण तू कोणाकोणाला नोटिसा पाठवणार आहेस? नानासाहेब, घाणेकर, रेखा, चित्रा सगळी आपलीच तर मंडळी आहेत. म्हणूनच पाठवलंय त्यांना. कळू दे त्यांनाही. राणे, तुम्हालाही आत्ताच यायचं होतं. भाईंचा चेक आणलाय आकाशवाणीचा. अरे वा, या या या, आणा. नाही, आणा, मी ठेवते. कुठेतरी वेंधळ्यासारखं ठेवशील. मी चहा करणार नाहीये राणे. चहा नकोच आहे मला. ओ राणे, कितीच आहे? 350 आहे. अरे वा वसंता. राणे, हे कोण आहेत? हा माझा भाचा आहे. याला तुमची स्वाक्षरी पाहिजे. स्वाक्षरी देऊ की? ये ये बाळ. सर, हा, आपल्या प्रतिभा साधनेत व्यत्यय तर आणत नाहीये ना मी? प्रतिभा साधना. छे नाव काय तुझं बाळ? दत्ताराम आबाजी रहाटे. आणखी कोणाकोणाच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्यास तू? मी फक्त गुरुतुल्य व्यक्तिमत्वांच्याच स्वाक्षऱ्या घेतो. प्रत्येक साहित्यिकाच्या लिखाणातलं एक वाक्य निवडून त्याखाली त्या साहित्यिकाची स्वाक्षरी घेतली. अरे वा, छान. मोहापासून दूर राहिलं पाहिजे, हे कुठल्या साहित्यिकाचं वाक्य आहे? सर, आपल्यास तुझं आहे तुझं पाशी या नाटकातलं आहे. हेच वाक्य का निवडलंस तू बाळ? सर, हा, मला ते आपलं जीवनविषयक सूत्र वाटतं. बापरे. हो. तू माझी बाकी पुस्तके वाचली आहेस? ओळण ओळ आपली छापून आलेली ओळण ओळ मी वाचली. बर. आपण आणि सानी गुरुजी हे माझे आदर्श आहात. वा. सर, आपण स्वाक्षरी दिलीत तर मी आजन्म उपकृत होईल. देतो. आजन्म उपकृत होण्याची काहीच गरज नाही. लेखणी आणली हो ती जर मला दिलीत तर मी आजन्म उपकृत होईन. हो सर, आपली विनोद बुद्धी अतुलनीय आहे. चालू आहे प्रयत्न. अतुलनीय. हे धन्यवाद सर. अरे राहू दे. सर, हा, हे महाशय कोण? आपण यांना ओळखलं नाही? अहो, हे गदी माडगुळकर. मी पोस्टाच्या बाहेर बसून लोकांच्या चिठ्ठ्या लिहून देण्याचं काम करतो. मी वसंत देशपांडे. आपण काय करता? नाटकात प्रॉम्प्टर आहे. सर, हे भीमसेन जोशी हे 24 तास गाणं शिकवतात. हो का? हो. गेलो वर्षभर आमच्या शाळेत संगीत अध्यापकाची जागा रिकामी. आपण अर्ज करून पाहावा. मी काही चुकीचं बोललो का सर? नाही. मामा बोलत आहेत आपले. या आपण. तुम्ही म्हणजे खरंच. या कामत या. या. हे काय? कोरा चेक आहे. माझी बायको रेखा काम करते ना तुमच्या नाटकात, आणि तिची बहीण चित्रा. दोघींचं मिळून जे काही देणं असेल ना त्याचा आकडा टाका. अरे एवढं चिडायला काय झालं? जरा शांत व्हा, चहा घ्या. मला पाणी देखील प्यायची इच्छा नाही या घरात भाई. सोस्यो मागू का मग? भाई मस्करी करतोय का मी? अहो मी मस्करी भाई थांब. तुम्हाला काय वाटतं, मी पैशाच्या लोभासाठी हे करते? पैशासाठी नाही तर कशासाठी चाललंय सुनीताबाई? नाटक जोरात चाललंय, पैसे मिळत आहेत, तुमची हाव वाढतच चालली आहे. कामत तुम्ही लेखक आहात, तुम्ही असं म्हणताय? मी लेखक असण्याचा यात काय संबंध आहे? संबंध कसा नाही? सुनीता, कामत, आम्हाला कलाकारांना हे जाणवून द्यायचं होतं की कंत्राटदार आणि निर्माते कायमच लेखकाचे पैसे बुडवतात.
आणि म्हणून कलाकारांना नोटिसा. कलाकारांनी नाटकात काम केलं नाही तर प्रयोगच होणार नाही. निर्मात्यांना लेखकाचे पैसे देण्यापासून पर्यायच उरणार नाही. हो अहो म्हणून नोटिसा. काय सुनीता? बरोबर आहे. त्याच्यासाठी हा सगळा खटाटो. सॉरी हा भाई. नाही म्हणजे माझी समजण्यात खरंच चूक झाली. झाली ना चूक, मग त्याची शिक्षा मिळायला पाहिजे. भाई, एक मिनिट, त्याची शिक्षा यांना मिळायलाच पाहिजे. पुढच्या आठवड्यात तुमच्या घरी मासे खायला बोलवा. हो झालं. हा तुमचा आता चहा करू का? हो घेणार ना? भाई एक सिगरेट. अहो विचारता काय तुम्ही? काय मत घेता? घ्या. कसली बरी होती मी डॉक्टर. गेली 10-12 वर्ष मी हेच ऐकत आली. आणि तुमचंच काय, ती विजय आली. आय एम रिअली सॉरी, मला उशीर झाला. नाही काय हरकत नाही. ये बस पटकन. हो. चला वाचूया. बेबी, तू वर होतीस? एक मिनिट ग सुनीता, तू एक काम कर, तू तुझं स्क्रिप्ट विजयाला दे. दे ना विजया. तू दिदीराजे वाच. चला. भाई मी निघू? कुठे? माझं डोकं दुखतंय. आपण इकडनं रंगभवनला जाणार होतो ना? नाही, तू जाऊन ये एकटा. सुनीता बरं ऐक, मला घरी यायला उशीर होईल बरं का. चला सुन. भाई, सुनीता दिदीराजे वाचत होती ना? हा, पण मला हवंय तू दिदीराजे वाचायला. मी बेबी राजे वाचू प्लीज? का? नाही म्हणजे सिरियस रोल करायचा मला खरंच खूप कंटाळा आलाय. मी प्लीज बेबी राजे वाचते. विजय तू वाचून तर बघ आधी, मग बघूया आपण. आणि तू तू संजयची भूमिका वाच. हो भाई. गेल्या 10-12 वर्षात अशी खूप लेटेस्ट औषधं घेतलीत मी. नव्या डॉक्टर सोबत रोगाचं निदानही बदलतं, रोगही बदलतो आणि औषधही बदलतात. आणि शेवटी सांगायचं एक तर काम कर, काय, तू बेबी राजे वाचा. सुनीता, सुनीता, अगं तुझं नाटककार नवरा आलाय. दारू काढ ना. अरे उघडच होतं का? छान झालं वाचन. डोकं बरं आहे ना? काय ग बरं आहे. चिडलीस का? भाई, तुला विजयाला नाटकात घ्यायचं होतं तर मला वाचायला का सांगितलंस? अच्छा, म्हणून चिडलीस होय. साहजिक आहे ना ते. अगं संजयची भूमिका सुद्धा मी 3 जणांकडून वाचून घेतली. एक दिग्दर्शक म्हणून मला बघायला नको कोण जास्त बरं वाचते ते. हा, तू विजयाला घेऊनच नाटक कर. नाही तिला घेणारच आहे, पण दीदी राजे तूच. का? अगं ती बेबी राजे करणार आहे. तू दीदी राजे उत्तम करशील असं सगळ्यांनाच वाटतंय माझ्या सकट. आणि संजय कोण करणार आहे? सुनील फार गोड वाचतोय. तू करणार आहे होय संजय? त्याला काढून टाकलंय मी नाटकातून. का? का म्हणजे माझ्या फेवरेट नायिकेबरोबर काम करायची संधी मी बरी सोडेन? मजवरी तयांचे प्रेम खरे, मजवरी तयांचे प्रेम खरे, कोणीतरी मला चहा देता का रे. एवढंच ना? बापरे, इंग्रजी कायम डोक्यावर न जाणारी पुस्तकं वाचते ही.